पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, राजाधि रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की, गणपति बाप्पा शुक्लां ब्रह्म विचारसार परमामद्या जगद्व्यापिनीं चा बेस कमी कर. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भैदां जाड्यांधकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने स्वस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. इको कमी करा. मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमस्तुते. पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. सगळ्यांनी हात जोडा, ताट बसा, डोळे अलगद बंद करा आणि माझ्या मागे एक श्लोक म्हणा. प्रणम्य शिरसा देवम. प्रणम्य शिरसा देवम. सगळ्यांनी म्हणा, खाली बसलेल्यांनी पण. प्रणम्य शिरसा देवम. प्रणम्य शिरसा देवम. गौरीपुत्र विनायकम. गौरीपुत्र विनायकम. भक्तावास स्मरे नित्या. भक्तावास स्मरे नित्या. आयु कामार्थ सिद्धये. आयु कामार्थ सिद्धये. आयु कामार्थ सिद्धये. आयु कामार्थ सिद्धये. हला विठ्ठल. श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर श्री क्षेत्र नवीन कोपर सेक्टर 4 तालुका पनवेल. प्रस्तुत प्राप्तस्थळी श्री गणेश जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री चिंतामणी विजय ग्रंथाचं पारायण, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण, श्रीमद भागवत महापुराण कथा आदी अशा भरगच्च कार्यक्रमामध्ये आजची ही अंतिम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय हरिभक्तपरायण पाटील साहेब अनंत महाराज पाटील यांच्या निमंत्रणावरून प्राप्त झाली आणि त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित राहिलो. आमचे परममित्र आदरणीय मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
मृदंगाचार्य, गायनाचार्य, ज्यांचा माझा परिचय नसला तरी मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना मी नतमस्तक आहे. तुम्ही सर्व सज्जन भाविक, खाली बसलेले, खुर्चीवर बसलेले, ओट्यावर बसलेले, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल तशी आता ही कीर्तन संपायची वेळ आहे, पण काही हरकत नाही. तुमच्या शहरी वातावरणानुसार किंवा शहरी पद्धतीनुसार कीर्तन थोडंसं विलंबाने जरी उशिरा सुरू झालेलं असलं तरीसुद्धा ते वेळेवर सोडण्याची जबाबदारी माझी. काळजी करू नका. मी वेळेचा फार बांधील माणूस आहे. त्याला कारण मी शिक्षक आहे. सकाळी 7ची शाळा 7:30ला जरी भरली पण मी 11ला सोडण्याच्या ऐवजी 10:30लाच सोडून देतो. मी वेळेचा बांधील माणूस आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला वेळेच्या आत कीर्तन सोडण्याची जबाबदारी माझी. विठ्ठल सप्ताह 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो की वर्षाचा असो, त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनाने होणार. शेवटपर्यंत आवाज जातो का माझा? मावशी येतोय का? आवाज येतोय का? तिकडे खुर्चीवर बसलेले आवाज येतोय ना? बरोबर येतोय का? स्वच्छ ऐकायला मिळतंय का तुम्हाला? तुम्हाला मिळतंय का इकडे सगळ्यांना? हा बी म्हणत नाही, नाही बी म्हणत नाही. बोला ना काहीतरी. येतोय का आवाज? मग त्या लाऊडस्पीकरवाल्याकरता टाळी वाजवा एकदा. जमलंय ना आता? बर बर. आता हे येणारे येत राहतील का 12 वाजेपर्यंत? बर बर, काय हरकत. ते आता चालत राहते. बरं, चालूच राहतील. ते महाप्रसादापर्यंत येतच राहतील. हा, येतच राहते. बरं बरं, काही हरकत नाही. ऐकत राहा. सप्ताह 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो की महिन्याचा असो, त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनाने होणार. समुद्रमापम प्रविशंती यद्वत. गीता न्याय सांगते. देवळाच्या कामा कळसू परमसिंधुशी गंगा प्रवेशू की सोनियाशी कसू 16वा जैसा. ऐका, मंदिराला कळत चालला, मंदिराचं काम पूर्ण झालं. गंगा समुद्राला जाऊन मिळाली, तिचं वाहन बंद झालं. सोन्याला 16वा कच चालला, त्याला सुवर्णत्व प्राप्त झालं. काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाचं काम पूर्ण झालं. ऐका, गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगायचे. शाळेमध्ये भरलेल्या एका विद्यार्थ्याला गुरुजींनी प्रश्न विचारला, मुलांनो सांगा, गोदावरी नदी कुठे उगम पावते? गोदावरी नदी कुठे उगम पावते? बोलू नका कोणी. गोदावरी नदी कुठे? त्र्यंबकेश्वर. कोण बोल? ब्रह्मगिरी. यांना विचारलं मी, लहान मुलांना. गोदावरी नदी कुठे उगम पावते? पाव खाऊन आतपाव झाली तुमच्या मुंबईची पोरं. एक मुलगा हुशार होता, त्याने सांगितलं, गुरुजी गोदावरी नदी ब्रह्मगिरीवर उगम पावली, त्र्यंबकेश्वरला. गुरुजींनी पुन्हा प्रश्न विचारला, मुलांनो ती गुप्त रूपाने कुठे आली रे? दुसऱ्या मुलाने उत्तर दिलं, गुरुजी ती गुप्त रूपाने कुशावर्तामध्ये आली. पुन्हा तिसरा प्रश्न, पुन्हा ती गुप्त रूपाने कुठे गेली रे? एका मुलाने उत्तर दिलं, गुरुजी ती तिथून थेट नाशिकमध्ये रामकुंडामध्ये प्रगट झाली. तिथून ती प्रवास करत महाराष्ट्राच्या शेवटच्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत गेली रे? एका मुलाने उत्तर दिलं, गुरुजी ती महाराष्ट्रातल्या शेवटच्या कोपऱ्याला म्हणजे नांदेडला पोहोचली. तिथून तिने कोणत्या राज्यात प्रवेश केला रे? एकाने सांगितलं, गुरुजी ती कर्नाटकात प्रवेश करती झाली. तिथून ती शेवटी कुठे जाऊन मिळाली रे? एकाने सांगितलं, गुरुजी ती शेवटी समुद्राला जाऊन मिळाली. तरी गुरुजींचा आवाज बंद नाही, तरी गुरुजींचा प्रश्न बंद नाही. गुरुजी सांगतायत, आता सांगा मुलांना, गंगा समुद्रातून निघाली मग कुठे गेली रे? जेवढे जेवढे हुशार पोरं होते सगळे हुशार पोरं शांत बसलेत. आता कोणीच उत्तर द्यायला तयार नाही. पण गुरुजींचा प्रश्न थांबत नाही. सांगा सांगा, गोदावरी नदी समुद्रातून निघाली मग कुठे गेली रे? कोणीच बोलायला तयार नाही. गुरुजी रागवलेत. मूर्ख वर्ग आहे, ढ श्रेणीतला वर्ग आहे. एक मुलगा उत्तर देत नाही. ढ श्रेणीतला वर्ग म्हटल्याबरोबर शेवटच्या कोपऱ्यावर एक वात्रट गिराईक बसलं होतं. त्याने वरती बोट केला. वात्रट गिराईक कळतं का तुम्हाला? कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. त्याने वरती हात केला. गुरुजी विचार करायला लागलेत, कधी उत्तर न देणारा मुलगा उत्तर देतोय. बाळ्या तुला माहितीये माझ्या प्रश्नाचं उत्तर? हो गुरुजी माहितीये. उभा राय, सांग, गोदावरी नदी कुठे उगम पावली? ब्रह्मगिरीवर. शेवटी कुठे मिळाली? समुद्रामध्ये. मग समुद्रातून निघाली मग कुठे गेली रे? तो म्हटलं, गुरुजी समुद्रातून निघाली सरळ तुमच्या डोक्यातच घुसली. म्हणजे
अगोदर हे का तुम्हाला कळू नये हो. गोदावरी गंगा समुद्राला मिळाली म्हणजे तिचं वाहन जसं बंद झालं, समुद्राला ती प्रवेशित झाली की तिचं वाहन बंद झालं. सोन्याला 16वा कच चालला की सुवर्णत्व प्राप्त झालं. आता भट्टीत टाकणे नाही. एक एक शब्द नीट ऐका. गोदावरी समुद्राला मिळाली की तिला आता वाहने नाही. सोन्याला 16वा कच चालला की त्याला आता भट्टीत टाकणे नाही. मंदिराला कळत चालला की आता काम करणे नाही. काल्याचं कीर्तन झालं की संध्याकाळी इथे येणे नाही. असा त्याचा अर्थ आहे. त्याचा अर्थच आहे काला. काला या शब्दाचा अर्थ आहे का अधिक आला बरोबर काला. जर संध्याकाळी इथे एखादा फिरत फिरत आला, का आला? हुशार माणसं आहे तो मुंबईची. जर एखादा माणूस संध्याकाळी फिरत फिरत इथे आला तर त्याला विचारायचं सकाळी झाला ना काला, मग कशाला आला? याचं नाव काला. विठ्ठल येण्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची आज सांगता झाली. प्रथमतः सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं परिमार्जन करतोय. लक्षपूर्वक ऐका. मी 1-1.5 तास कीर्तन करेल, फारसं बोलणार नाही तुमच्या समोर, पण तुम्ही ऐकलं नसेल असं सांगेल, चांगलं सांगेल. तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही ऐकण्याची मानसिकता किती आहे त्यावरती अवलंबून आहे. लक्षपूर्वक ऐकत राहा. प्रस्तुतच्या अभंगातून 2 गवळणींचा संवाद चालू आहे महाराज. एक गवळण दुसऱ्या गवळणीला संवादातून एक प्रश्न विचारते. का ग बाई, भर रस्त्यावर उभी राहिली, तुला तुझ्या कुलाची काही चिंता नाही का? मैत्रिणीचा संवाद चांगला असला पाहिजे महाराज. संवाद चांगला असेल तर तो संवाद घडतो. जर संवादाचा विषय बिघडला तो संवाद राहत नाही, तो वाद निर्माण होतो. लक्षात ठेवा. काय 2 गवळणींचा संवाद ऐका. एक गवळण म्हणते, तुला माहिती आहे का भगवान पांडुरंग विटेवर का उभा आहे? ती म्हटले, मला नाही माहिती. चल आपण शेषाला जाऊन विचारू. शेष काय सांगेल म्हटले. त्याच्या 2000 जीवा वर्णन करता करता थकल्या, त्याला नाही माहिती. मग वेदाला जाऊन विचारू, वेद काय सांगेल? वेद जाणू गेला पुढे मौनावाला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे, त्यालाही माहीत नाही. ऐका. पुसू नका बाई, पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनल्या ती 2000 जीवा जीवा, देव का हो विटेवरी उभा उभा. का उभा आहे का देव विटेवर? याला संवाद म्हणतात महाराज. तशी एक गवळण दुसऱ्या गवळणीला विचारते, तू भर रस्त्यावर उभी राहिलीस, तुला तुझ्या कुलाची चिंता नाही का? ते गवळण म्हणते, नाही. या ते कुळ माझे गेले हार पोनी, श्रीरंगा वाचोनी आणून येणे. किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रतली रे. मला नका शिकू तुम्ही, मी त्या परमात्म्याशी रत झालीये. मला आता घरी जायचं नाही. का जायचं नाही घरी? घरी जाण्यासाठी लागणारं चित्त ते माझ्याजवळ राहिलं नाही. मग ते चित्त गेलं कुठे? अभंगातलं पहिलं हरिने हरले माझे चित्त, हरिने हरले माझे चित्त, हरिने हरले माझे चित्त, हरिने हरले माझे हरिने माझे हरिले चित्त,
ते गवळण सांगते माझं चित्त राहिलं नाही आता ठिकाणावर. कुठे गेलं? ते हरीने हरण करून घेतलंय म्हटले. हर हरती ती हरी हा. व्याकरणिक दृष्ट्या इकडे लक्ष द्या. तुमच्या घरावर, गाडीवर, बंगल्यावर हरी शब्द लिहिताना पहिली वेलांटी आली पाहिजे. हरी शब्दाला कोणती वेलांटी आली पाहिजे? पहिली. जर दुसरी वेलांटी आली तर हरी शब्दाचा अर्थ माकड असा होतो, लक्षात ठेवा. काळजी घ्या. पहिली वेलांटी पाहिजे हरी शब्दाला. राम कृष्ण हरी पहिली वेलांटी पाहिजे. हरीने माझे हरिले चित्त. चित्त माझं राहिलेलं नाही. काळजीपूर्वक ऐका. शरीरामध्ये पाहिजे पित्त, संसारामध्ये पाहिजे वित्त आणि परमार्थामध्ये पाहिजे चित्त. काय काय कळलं? काय काय कळलं नवीन सांगा मला. शरीरामध्ये काय पाहिजे? पित्त. संसारामध्ये काय पाहिजे? वित्त. वित्त म्हणजे पैसा, वित्त. आणि परमार्थामध्ये काय पाहिजे? चित्त. तरच जमतं बरं, तरच जमतं. शरीरामध्ये पित्त पाहिजे. शरीरातलं पित्ताशय काय कार्य करतं? शरीरातलं पित्ताशय साखर नियंत्रित करण्याचं काम करतं. ज्या माणसांचं पित्ताशय बिघडतं त्यांना डायबिटीस नावाचा गोड आजार होतो. अतिशय गोड आजार आहे. ज्यांना ज्यांना आहे ते भाग्यवान आहेत. 300च्या पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही. 400च्या पुढे गेली तर गोडकडे पाहायचं नाही. आणि 500च्या पुढे गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही, असा आजार येतो. पित्ताशय बिघडू नका देऊ. अपचनाचे विकार होतात. रात्री 8 वाजेनंतर जेवण करणाऱ्या माणसांना पित्ताशय नावाचा विकार होतो. शरीरामध्ये पित्त चांगलं असलं पाहिजे. नंबर 2, संसारामध्ये वित्त पाहिजे. वित्त म्हणजे काय? पैसा. पैसा रे पैसा, तुझे कमाऊ कैसा और मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. मोरोपंत नावाचा एक कवी, त्याची फार सुंदर आर्य आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तुम्हाला अर्थ कळेल. तीर्थयात्रे कधी न गेला पाऊलान. एवढं कळलं तुम्हाला? शेवटच्या शब्दाकडे लक्ष ठेवा. पाऊलान. तीर्थयात्रे कधी न गेला पाऊलान, देव त्याला हो कधी पावलान. कळलं? पहिला पाऊला आहे, दुसरा पावला आहे. देव त्याला हो कधी पावलान, गाठी ज्याच्या हो कधी पावलान. पावला म्हणजे पैसा. ज्याच्याजवळ पैसा नाही, गाठी ज्याच्या हो कधी पावलान, पत्नी त्याची त्याला मारी पाऊलान. ज्यांना ज्यांना कळलं त्यांच्यासाठी ठीक आहे. संसारामध्ये वित्त पाहिजे आणि परमार्थामध्ये काय पाहिजे? चित्त पाहिजे. वारंवार अर्जुनाने भगवंताकडे मागणी केलेली आहे, देवा माझं चित्त स्थिर ठेव रे राजा. भगवंताने अर्जुनाकडे मागणी मागितली, मला चित्त दे. अर्जुन नाही म्हणतो. का? अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन तथो मामिच्छाप्तुम धनंजय. हे अर्जुना तुझं चित्त दे. अर्जुन सांगतो, देवा ते अतिशय चंचल आहे, दृढ आहे, बलवत्तर आहे, दांडग आहे. ते सगळ्या ठिकाणी जातं पण तुझ्याकडे येत नाही. इकडे लक्ष द्या महिला मंडळ. कीर्तन संपल्यावर मला जेवणाचं आमंत्रण कोण देतं? वर बोट करा. काय डेंजर माणसं आहे तो तुमच्या मुंबईत. एक सुद्धा हात वर नाही महाराज. काय माणसं आहेत तुम्ही? कीर्तन संपल्यावर मला जेवणाचं आमंत्रण कोण देतं? कोणीच देणार नाही. ठीक आहे, मी जेवणार नाही तुमच्याकडे, उपाशी निघून जाईल आणि आमच्या गावाकडे सांगेल पनवेलला कीर्तनाला गेलो पण त्या लोकांनी जेवायला दिलं नाही. चालेल तुम्हाला? मग करा ना कोणीतरी बोटवर एक. हा ताई तुम्ही बोटवर केला, त्यांनी केला पण असा केला बरं का असा. आता मला जेवणाला काय काय लागतं ते ऐका. भात 2 प्रकारचा पाहिजे. साधा भात, तिखट भात म्हणजे मसाले भात, बरोबर आहे. वरण 2 प्रकारचं पाहिजे. आंधळं वरण, डोळस वरण आहे. कळतं का तुम्हाला? आंधळं वरण म्हणजे भातावर टाकल्याबरोबर गुपचूप बसतं, हलत नाही, चालत नाही, त्याला म्हणतात आंधळं वरण. आणि डोळस वरण म्हणजे भातावर टाकल्याबरोबर त्याला रस्ता सुचतो, उरणकडे जावं का पनवेलकडे जावं.
वरण 2 प्रकारचं पाहिजे, कोशिंबिरी पण 2 प्रकारची पाहिजे, एक तिखट पाहिजे, एक गोड पाहिजे, मिठाई 2 प्रकारची पाहिजे, एक कमी गोड पाहिजे, एक जास्त गोड पाहिजे, भाजी 2 प्रकारची पाहिजे, एक रश्याची पाहिजे, एक कोरडी पाहिजे. तुम्हाला बीपीचा आजार नाही ना? पण नाही तर ऐकता ऐकताच तुमचा बीपी वाढायचा, असं नको व्हायला. ऐका, हे सगळे पदार्थ तुम्ही बनवून ठेवा. कीर्तन झाल्यावर मी तुमच्याकडे जेवायला येतो. मी जेवायला आलो की तुमच्याजवळ हो, तुम्ही ताट वाढल्यानंतर विस्तव मागेल. विस्तव कळतो का तुम्हाला? महिला मंडळाला विस्तव, तुम्हाला विस्तव पण माहिती नाही. तुमच्या मुंबई भागाची परिस्थिती इतकी वाईट आहे. तुमच्या मुलांना तर गाय दूध देते का म्हैस दूध देते हे सुद्धा माहिती नाही. त्यांना फक्त भैया दूध देतो एवढं माहिती. बस विस्तव माहिती आहे का तुम्हाला? तो विस्तव मागितला मी कशा करता? नैवेद्य समर्पित करायला, बरोबर आहे. तुमच्याकडे गावराणी तूप मागितलं, असली गावराणी तूप, अस्सल गावराणी तूप तुमच्याकडे मिळत नाही. ते तुमच्याकडे दूध पण चांगलं येत नाही, त्याच्यामुळे तूप येत नाही चांगलं. सगळं दूध आमच्याकडे येतं चांगलं, त्यातला सगळा कस काढला जातो आणि उरलेला तुमच्या मुंबई भागात पाठवला जातो. तुम्हाला दूध चांगलं पिण्याचं भाग्य नाही. ऐका, तुमच्याकडे सगळं पिशवीचं दूध असतं, म्हणून तुमच्याकडची माणसं पण सगळी पिशवीसारखेच होतात. मी तुमच्याकडे तूप मागितलं, तूप, गावराणी तूप. त्याला तुम्ही काय म्हणतात? लोणकड तूप, गावराणी तूपच म्हणतात. ऐका, मी तो विस्तव ठेवला आणि त्या विस्तवावर थोडंसं तूप टाकलं. माझ्या अगोदर तुमच्या घरात एक पाहुणी नेऊन बसलेली आहे, तिचं नाव आहे मासी. ती मासी भातावर बसली, वरणावर बसली, पोळीवर बसली, भाजीवर बसली, श्रीखंडावर बसली, कोशिंबिरीवर बसली, पापडावर बसली, लोणच्यावर बसली. मग मला सांगा, मी विस्तवावर पण तूप टाकलेलं आहे, एक क्षणभर का होईना तिने बसायला पाहिजे का नाही ते विस्तवावर? पण ती बसत नाही. तिला माहिती आहे मी विस्तवावर बसली रे बसली की ठाईचं समाप्ती झाली जैशी. मी विस्तवावर बसले की माझं मासी पण नष्ट होईल. तसं याच चित्ताला माहिती आहे मी संसारामध्ये कुठेही गेलं तरी चालेल, पण परमार्थात गेलो की माझ्या मनाचा मनपणा संपल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते चित्त इथे. अर्जुनाला भगवंताने अभ्यास सांगितला. अभ्यास सेप्य समर्थोषी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वाण सिद्धिमो व्याप्यसी अथवा ये चित्त मन बुद्धी सहित माझी त्याचोंबितन साक्षी देवो तरी गा ऐसे करी या आठा प्रारा म्हातारी मोठकेने मुशवरी देतो जाय मम जे का मी कधी केलं माझ्या सुख ते रचक वैसेवलं जैसा शरद कालुरी गे आणि सरता ओटला गे तशी चित्त काढले वेगळी प्रपंचोणी मग आपण वेवणी जैसे शशीबिंब दिशे दिशे हार पाता अवश्य नाही की होय तैसे भोगातून निघता चित्त मज बाधी रिकता हळूहळू पंडू स्वतः मीची होईल. या ज्ञानेश्वरी बदल्या उभ्या आहेत सगळ्या. समजल्या का तुम्हाला? बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अर्जुनाला अभ्यास सांगितला. अर्जुना, तू तुझं चित्त देत नाहीस का? मग ते अभ्यासाने द्यावं लागतं. कसं? पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, दुसऱ्या दिवशी कमी होतो, तिसऱ्या दिवशी कमी होतो, चौथ्या दिवशी कमी होतो आणि अमावस्येला जसा पूर्ण दिवशी चंद्र नसतो तसं तुझं चित्त हळूहळू परमार्थातून संसारातून परमार्थाकडे लाव. एक दिवस असा येईल तू म्हणशील तरी ते चित्त संसारामध्ये जाणार नाही. हे जाऊ द्या, तुम्हाला व्यवहार सांगतो. व्यवहार, पहिल्या दिवशी मुलगी सासरी जात नाही आणि एकदा रम्मान झाली रे झाली, बाप आजारी पडला तरी भेटायला येत नाही. हे कळलं का तुम्हाला? हे सोपं आहे ना. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे, नाही कळलं तुम्हाला? आपलं कीर्तन कळायला 5G ची रेंज लागते महाराज, 4G 3G पकडतच नाही आपण. पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायची. नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8 वर्षाची असायची. पाटील साहेब, आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतर. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरपुरी राहिली का? ते पूर्वी लहानपणी लग्न व्हायचेत म्हणून मुली सासरी जाताना रडायच्या. पूर्वीच्या मुली सासरी जाताना रडायच्या. पूर्वीच्या का बरं? त्यांनी नवरदेव पाहिलेला नसायचा. आत्ताच्या मुली सासरी जाताना रडत नाही का? त्या लग्नाच्या आधीच गेटवे ऑफ इंडियाला जाऊन येतात, त्यामुळे रडण्याचा काही संबंध नाही. पहिल्या दिवशी ती मुलगी सासरी जात नाही, रडते. तिचा बाप सांगतो तुला सासरी जावं लागेल, आई सांगते सासरी जावं लागेल, त्या कलवऱ्या सांगतात तुला सासरी जावं लागेल, तू एकटी जाऊ नको, तुझ्या आत्याला बरोबर घेऊन जाय. आत्या तयारच असते बास्केट भरून. आत्याला माहिती इकून कोरडं जायचंय तिकून ओलवून यायचंय. कोरडं ओलं कळतं ना तुम्हाला? हा, कळतं. म्हणजे ते काय ज्ञानेश्वरी आहे का न कळायला? ती आत्याला बरोबर घेते, 2 दिवस राहते, परत येते, पुन्हा सासरची माणसं घ्यायला येतात. आता कोणाला घेऊन जाते? आता कोणाला नेत नाही, आता एकटी जाते.
15 दिवस राहते मग आईबापांना भेटायला येते. एकच दिवस राहते चालली सासरी. 2 महिन्यातून येते एकच दिवस माहेरी राहते चालली सासरी. 6 महिन्यातून येते एकच दिवस राहते चालली सासरी. तीच मुलगी आता वर्षातून फक्त 2च दिवस येते. दिवाळी आणि रक्षाबंधन बस 2च दिवस येते. पहिल्या दिवशी पाठवून जात नव्हती आता बोलवून सुद्धा येत नाही. महाराज लक्षपूर्वक ऐका. एके दिवशी तिचा बाप आजारी पडतो आणि तो पत्र लिहितो. सौभाग्यवती बेबीस तुझ्या बाबांचा सप्रेम आशीर्वाद विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की परवा मला एक येऊन गेला. मला मुंबईवरनं परत आणलेलं आहे. दुसरा केव्हा येईल याचा भरोसा नाही. या पत्राला पत्र न समजता तार समज आणि ताबडतोब मला भेटायला ये कळावे. आपला बाबा तोच बाप आहे ज्याला पहिल्या दिवशी सोडून जाताना रडत होती. तो बाप इतका आजारी आहे. ते पत्र पाहताच त्याला भेटायला यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? जायला पाहिजे होतं ना, पण ती जात नाही. ती दुसरं पत्र मागवते आणि आपल्या बापाला उत्तर लिहिते. आदरणीय दादा साष्टांग दंडवत विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की तुमचे पत्र मिळाले. वाचून अतिशय वाईट वाटले. पत्र पाहताच तुम्हाला भेटायला येणं गरजेचं असताना सुद्धा मी येऊ शकत नाही. पिंट्याला अंगणवाडीमध्ये टाकायला मीच जाते. पिंकीला मराठी शाळेत सोडायला मीच जाते. तिकून डब्यामध्ये खिचडी मीच घेऊन येते. संसाराचा प्रचंड व्याप माझ्या डोक्यावर आहे. तुमच्या जावयाला कवडीची अक्कल नाही. बाबा तुम्हाला भेटायला येणं गरजेचं असताना सुद्धा मी येऊ शकत नाही. पण काळजी करू नका, मी आत्ता जरी आली नाही. कळलं वाटतं तुम्हाला? आत्ता जरी आली नाही तरी शेवटी नक्की येईल. आता पण यायचं देन शेवटी पण यायचं. कळावी आपली बेबी पहिल्या दिवशी पाठवून जात नव्हती आता बोलवून सुद्धा येत नाही. का? लाचावले मन लागली विठ्ठल लाचावले मन. तसं हे चित्त आजपर्यंत प्रभू परमात्म्याकडे जात नव्हतं, पण आता गेलं ना देवा तुझ्या पायाजवळ. आता कोठे दावे मन तुझे चरण देखलिया. बाग गेला सीन गेला अवगा झाला से आनंद. अवगा झाला से आनंद. आता कोठे दावे मन तुझे चरण देखलिया. देवा आता तुझ्या पायाजवळ माझं चित्त गेलं म्हणून ती गवळण सांगते तुम्ही आता किती जरी प्रयत्न केलेत तरी सुद्धा मी येऊ शकत नाही. का? हरीने माझे हरिले चित्त. हर हरती ती हरी. हा जो हरण करतो त्याचं नाव हरी आहे. लक्षात ठेवा. मुलांची नावं ठेवताना पण काळजी घ्या. चांगली नावं ठेवा. काही नावं ठेवू नका. पूर्वीच्या लोकांची नावं अशी असायची की ते उच्चारताना देवाचं नाव तोंडात यायचं. महाराज घरामध्ये आंघोळीला असणारं पात्र सुद्धा त्याला गंगाळ म्हटलं जायचं. नाहीये तुमच्याकडे ते. आता प्लॅस्टिक आल्यामुळे ते बर्बाद झालं. गंगाळ पाहिलेलं आहे तुम्ही? पाहिलेलं आहे का? उद्देश असा होता गंगा 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 असा शब्द तोंडात यावा म्हणून. म्हणून मुलांची नावं पण चांगली ठेवा. एका बाईने आपल्या मुलीचं नाव फजिती ठेवलं होतं. फजिती. आता हे नाव आहे का फजिती? त्या फजितीला घेऊन ती पंढरपूरला गेली. लाईनीमध्ये उभी राहिली दर्शनाला. आषाढाचा पाऊस सुटला. जसा आषाढाचा पाऊस सुटला तसे लोक पळायला लागले. ही बाई गेली एका बाजूला आणि ती तिची मुलगी फजिती गेली एका बाजूला. अख्ख्या पावसामध्ये लोक आडोशाला उभे आणि ही बाई गल्लीमध्ये फिरत होती. लोकांना सांगायची माझी फजिती कोणी पाहिली का? माझी फजिती कोणी पाहिली का? लोक म्हणे आमची कुठे कमी आहे, तुझी पाहत बसू आम्ही. नावं चांगली ठेवा. मुलांची चांगली नावं ठेवा. विक्की. पिंकी. काय नवीनच नाव ऐकलं बुवा मी. विक्की. तो काय काय विकी आणि काय काय ठेवेल काही सांगता येत नाही महाराज. नावं चांगली ठेवा. हरीने माझे हरिले चित्त. परिणाम भार वित्त विसरले. माझ्या आयुष्यातला ऐश्वर्य विसरली. मग आता घरी कस काय जाऊ? आता कैशी जाऊ घरा. आता
जाऊ घरा आता बैठी जाऊ घरा आता बैठी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा मोहे मारा दौके का मोहे मारा दौके का मोहे मारा दौके का मोहे मारा दौके का आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैशी जाऊ घरा. त्या हरीने माझं चित्त हरण करून घेतलंय. आता घरी कशी जाऊ? का घरी जाण्यासाठी लौकिक मला जगू देणार नाही. ऐसा हा लौकिक कदा राखवेना. नीट लक्षात ठेवा, लोक परमार्थ करत नाही यात नवल नाही, दुसऱ्याला करू देत नाही हे नवल आहे महाराज. लौकिक फार कठीण आहे. एखाद्या माणसाने लवकर लग्न केलं तर लोक म्हणतात मातला, आणि लग्न होत नसेल तर त्याला म्हणतात तो माणसातच नाही, तो काही लग्न करेल. पहा हे लोक कसे आहेत महाराज. लक्षात ठेवा, एखादं कर्म करत असताना तुमचं अंतःकरण जर तुम्हाला ग्वाही देत असेल आपण चांगले आहोत तर ते कर्म निश्चित करा. का तुमचं अंतःकरण तुम्हाला ग्वाही देत असेल. लोकांनी कितीही निंदा करू देत महाराज, या जगामध्ये सज्जन माणसापेक्षा दुर्जन माणसं खरंच चांगले आहेत. का माहिती? ते दुसऱ्याची निंदा करतात. ज्याची निंदा करतात त्याला स्वर्गात पाठवतात आणि स्वतः नरकात पडतात. चांगले नाही का मग ते? ऐका, सज्जन से दुर्जन भले की परनिंदा करत खुद नरक पचत औरो को वैकुंठ देत. निंदा करणाऱ्या माणसांचे उपकार माना. लक्षात ठेवा, एवढं सुंदर कार्यक्रम चालू आहे. या सुंदर कार्यक्रमामध्ये जेवढं सहकार्य करता येईल, जेवढं पुण्यकर्म करता येईल तेवढं करावं. नाही करता आलं तरी चालेल. माझं वाक्य नीट ऐका, जबाबदारीने बोलतोय पाटील साहेब. नाही करता आलं तरी चालेल, पण वितुष्ट निर्माण करू नका, नाही तर दुःख भोगावं लागतं. प्रमाण सांगू, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. एका रेल्वे स्टेशनवर अशी जाम गर्दी जमली, पाय ठेवायला जागा नाही. आली रेल्वे, स्टेशन मास्तरने जाहीर केलं एकच डबा खाली आहे, सगळेच्या सगळे बसा. सगळे बसले, म्हातारे कोतारे बाया बापड्या आंधळे पांगळे सगळ्यांना जागा मिळाली. पण कॉलेजचे 4 कॉलेज कुमार खालीच उभे होते, त्यांना काही जागा मिळाली नाही. ते म्हणे का रे, म्हाताऱ्यांना जागा ना आपल्याला जागा नाही, हा आपल्या कॉलेजचा अपमान आहे. त्याच्यामध्ये एक फार हुशार होतं, ते बीकॉमच्या पुढे 4-5 किलोमीटर गेलेलं होतं. ते म्हणे थांबा मी जागा मिळवतो. गेलं रेल्वेच्या डब्याजवळ, साप 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 म्हटल्यावर सगळा डबा साप साप. जेवढे बसलेले होते सगळेच्या सगळे खाली उतरलेत आणि मग हे चारीच्या चारी मध्ये जाऊन बसले तर दरवाजा बंद केला यांनी. हातावर टाळी द्यायचे, घे मिळवली का नाही जागा. याला म्हणतात डोकं, याला म्हणतात बुद्धी. फुगड बिकॉम झालो का, घे टाळी. 10 मिनिटं झाले तरी गाडी जात नव्हती. एकाने हळूच खिडकी उघडली, बाहेर एक म्हातारा उभा होता. त्याला विचारलं, बाबा 10 मिनिटं झाले गाडी का बरं जात नाही? बाबा म्हणे गाडी गेली आणि डबा याच्यामध्ये साप होता त्याच्यामुळे याला इथेच टाकून गेले म्हणे. औरों को शक्कर खिलाने से अगर शक्कर मिलती है तो औरों को चक्कर खिलाने से चक्कर ही मिलेगा. चांगलं कर्म हे चांगलं असू देत महाराज. लोकांचा विचार करू नका. लोकांनी मिरेला परमार्थ करू दिला नाही महाराज. लोकांनी माझ्या जनाईला परमार्थ करू दिला नाही. लोकांनी महाराज माझ्या तुकोबाला सुद्धा परमार्थ करू दिला नाही. तुम्हाला काय करू देतील राजाओ? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थ करताना लोकांचा विचार कधीच करायचा नाही. मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य सांगतो, गोड वाक्य. परमार्थ करणाऱ्या शहाण्या माणसाने
या समाजावर फार काळ विश्वास ठेवून परमार्थ करायचा नसतो. कारण जी लोक दुपारी 11 वाजता तुमच्या गळ्यात हार घालतात तीच लोक 12 वाजता तुमची निंदा केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. जे जन वंदिती ते जन निंदिती. सावध राहा लोकांपासून. विचार करू नका. हो, परमार्थ करण्यासाठी लोकांचा विचार नाही करायचा महाराज. नोही बरा लौकिक. मग दुसऱ्याला सांग. ती म्हटले दुसऱ्याला सांगितलं तर मोठी अडचण आहे का. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातीर. मी माझ्या कुटुंबातल्या अडी अडचणी शेजारच्याला सांगितल्यात तर ते ऐकतात खरे, पण माझी निंदा करतात म्हटले बाहेर. ऐका, तुम्हाला निंदा जर करायची असेल तर फक्त देवाचीच करायची, आणि स्तुती जरी करायची असेल तरी देवाचीच करायची. प्रमाण सांगू, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. माणसाबद्दल काहीच बोलायचं नाही महाराज. माणसं लायकीचेच नाहीत त्या. स्तुती करायची असेल देवाची, निंदा करायची असेल देवाची. जनाचा विचार करू नका महाराज. जन चालू देत नाही तुम्हाला. उलट तुमचं दुःख ऐकेल आणि 4 लोकांमध्ये जाऊन सांगेल. म्हणून घरची कुटी खातील. मग करायचं काय. तुकाराम महाराज म्हटले एक काम करतो, निवांत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाय हे परतोनी. या प्रमाणाचा अर्थ सांगतो, गोंधळ करू नका. निवांत राही याचा अर्थ झोपून राही असा नाही. तुमचं कार्य करीत राहा, कर्म करीत राहा. यश देणं अपयश देणं हे परमात्म्याच्या हातात आहे, ते सोडून द्या त्याच्यावर. कर्म करणं मात्र सोडू नका. सतत चांगलं कर्म करीत राहा महाराज, आणि निवांत राहा. फळाची अपेक्षा करू नका, चांगल्या वाईटाची अपेक्षा करू नका. एकच म्हणा, जे झालं ते बरं झालं. काय म्हणायचं, जे झालं ते बरं. तुमचं सगळं लक्ष त्या काल्याकडे. इकडे बघा माझ्याकडे. बंद करायचं का. बस राहू दे. थांबा थोडं, वेळ आहे अजून. हे यांच्या हातात एवढं सोनं कसलंय. खरं आहे का. हे सोनं खरं आहे. थोडस मला देता का त्याच्यातलं. आपल्या गाडीत टाकून घे एवढं माणूस. गाडीत मला जाताना थोडस द्या बर का. हो म्हटले बुवा, तुमच्या समोर टाळी वाजवा एकदा. मला सोनं मिळणार आहे, तुम्ही टाळ्या तर वाजा. ऐका, तुका म्हणे निवांत राही. फक्त एवढंच शिका. बरं झालं. काय म्हणायचं, बरं झालं. काय म्हणायचं, बरं झालं. बरं झालं. एखाद्या महिन्याला ₹1,00,000 पगार मिळाला. काय बरं म्हणायचं, झालं. जोरात बोला. काय म्हणायचं, बरं झालं. एखाद्या महिन्याला ₹10,000 मिळाले. काय म्हणायचं, शाब्बास. काय हुशार माणसं आहे तो, काय हुशार माणसं आहे. खरंच आनंद वाटला. तुम्हाला सांगतो, आता घरी गेलात कीर्तन ऐकून, बायकोने आरती ओवाळली. काय म्हणायचं, जोरात बोला ना. घरी गेलात, समजलं नाही वाटतं माझं बोलणं. घरी गेलात कीर्तन ऐकून, बायकोने आरती ओवाळली. काय म्हणायचं, बरं झालं. एखादी ठेवून दिली. काय म्हणायचं, बोला जोरात बोला. दृष्टांत सांगतो पाटील साहेब. भाजी चिरता चिरता बादशाचं बोट कापलं गेलं. बायकोला भाजी चिरून देण्याची परंपरा तशी जुनीच. बादशाला सुद्धा चुकलं नाही ते. बायकोला भाजी चिरून देत होता, बोट कापलं. सगळी नगरी पाहायला आली, फक्त बिरबल आला नाही. 4 दिवसांनी आला. त्याने पाहिलं बादशाच्या बोटाला चिंदी गुंडाळली होती. बिरबलाने विचारलं, बादशाह काय झालं. म्हणे बोट कापलं. बिरबल म्हणे बरं झालं. काय म्हटला, बरं झालं. आता बरं झालं म्हणणं तरी बरं आहे का. असा राग आला बादशाला. टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर 2-4 सेवक धावत आले. या बिरबलाला आत्ताच्या आत्ता उचला आणि अंधार कोठडीमध्ये ठेवा. माझं बोट कापलं, मला म्हणतो बरं झालं. असा राग आला बादशाला. त्याला खरंच उचललं, 4 दिवस अंधार कोठडीमध्ये ठेवलं. कोणाला, बिरबलाला. चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, जेवण नाही. आणि 5व्या दिवशी त्या बादशाला काय लहर आली. म्युझिकचा आवाज कमी कर थोडासा. त्या बादशाला काय लहर आली. 5व्या दिवशी ते जंगलामध्ये शिकार करायला निघून गेलं एकटंच.
त्याचं दुर्दैव असं ज्या जंगलामध्ये शिकार करायला गेला त्या जंगलामध्ये त्या आदिवासी लोकांची ग्रामदेवतेची यात्रा होती आणि त्यांना बळी पाहिजे होता. बळी बोकडाचा नाही, माणसाचा. नरबली. आणि ते माणूस शोधत होते. नेमका राजा सापडला, पकडला त्यांनी आणि आणला पुजाऱ्याच्या समोर. पुजारी म्हणे आणला का रे बळी? हो हा पा. त्याचे कपडे उतरवा, त्याला आंघोळ घाला, नवीन कपडे घाला, मग आपण बळी देऊ म्हणे. जेव्हा कपडे उतरवले तेव्हा त्या पुजाऱ्याला दिसलं त्याच्या बोटाला चिंदी गुंडाळली होती. त्या पुजाऱ्याने विचारलं काय झालं रे? आणि बोट कापलंय. हा बळी चालणार नाही मला, हा सदोष बळी आहे, मला निर्दोष बळी पाहिजे. याला 5 फटके मारा आणि जंगलाच्या बाहेर सोडा. राजा म्हणे 50 का मारत नाही पण सोड. जिवंत सोड. जसा जंगलाच्या बाहेर निघाला महाराज, मग त्याने विचार केला, बिरबल म्हटला होता तेच बरोबर आहे. बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर आज 12च्या भावातच गेलो असतो. इतका आनंद झाला त्याला बिरबलाच्या बोलण्याचा. तो राजवाड्यात नाही गेला, सरळ बिरबलाच्या अंधार कोठडीत आला आणि हात जोडून उभा राहिला. बिरबल मला माफ कर, तू म्हटला होता तेच खरंय. बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर 12च्या भावातच गेलो असतो. मला माफ कर बिरबल, मी तुझ्या बोलण्याचा विचार केला नाही. बिरबल मला माफ कर. बिरबल म्हणे बादशाह तू मला अंधार कोठडीत ठेवलं ते बी बरंच झालं म्हणे. म्हणे का बरं? तू काही एकटा शिकारीला गेला नसता, माझा जीव घ्या. तू मला बरोबर घेऊन गेला असता. अरे तुझं तरी कापलेलं होतं पण माझं चांगलं होतं ना. त्यांनी तुला सोडलं असतं, मलाच धरलं असतं. म्हणून जे झालं ते बरं झालं. बायकोने ठेवून दिले तरी काय म्हणायचं? आता आवाज कमी झाला पाहते. माणसं कीर्तनामध्ये बोलतच नाही महाराज. का बोलत नाही माहितीये का तुम्हाला माडवी साहेब? माणसं कीर्तनामध्ये का बोलत नाही? बायांमुळे बोलत नाही महाराज. इतके दबावामध्ये कीर्तन ऐकतात लोक, विचारता सोय नाही महाराज. लग्न झालेली माणसं फार दबावात जगतात बिचार. टेन्शन मध्ये. स्त्रियांना मातृशक्ती म्हणतात. काय म्हणतात? मातृशक्ती. आणि पुरुषांना सहनशक्ती. विठाला विठाला. आता तुकोबारांचा अभंग ऐका. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. तुकोबारे म्हणतात देवा मला खूप चांगलं केलं, माझं दिवाळं काढलं, बरं झालं. तू माझ्याशी भांडण करणारी बायको दिली म्हणून मी रोज सकाळी उठतो भंडारा डोंगर भजनाला जातो. जर माझ्याशी गोड बोलणारी बायको तू दिली असती तर मी किचन रूम मध्येच कांदे कापत बसलो असतो. कांदे कशाला कापतात? कांदे कशाला कापतात? पोयांना. चांगली तयारी आहे तुमची. तुम्ही तरी काय कराल? रोजच आहे तुमचं ते. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामधी. जीवनामध्ये जो प्रसंग आला तो बरं झालं म्हणून सोडा, प्रभू परमात्म्यावर सोडा. देवा चांगलं काय वाईट काय मला कळत नाही, जीवनामध्ये आनंद मिळू दे नाही तर दुःख मिळू दे, हे फक्त तुझं काम राहील. आलेल्या स्थितीला फक्त तोंड द्या महाराज. तोंड द्यायला, परिस्थितीला तोंड द्यायला शिका राजाओ. बस तोंड द्यायला शिका. अरे जनावरांचा विचार करा, कशी जगतात महाराज ती. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर ती जगतात. आपण का जगू नये महाराज? सांगा तुम्ही मला, का जगतात? कधी विचार केला तुम्ही? एक वाक्य सांगतो. गिलख्रिस्ट नावाचा चिनी तत्वज्ञ आहे. 1000 रुपयाला विकत घेतलंय मी. 1000 रुपयाला. तुम्ही घेता कोणी माझ्याकडून 1000 रुपयाला? वरबोट करा. मला 1000 रुपये कोण देईल? मी त्याला ते वाक्य विकत देतो. मी जर ते 1000 रुपयाला विकत घेतला असेल तर तेवढं तोला मोलाचंच असलं पाहिजे ते. बरोबर आहे का नाही? कोण घेतं बोला? मी वाट पाहतो 2 तास. काय दुबळी माणसं आहेत हो तुमच्या मुंबईत. फुगट सांगू का? फुगट ते सांगायला तुला बोलवलंय म्हणा. सांगा. ऐका आता फुगट सांगतो. फुगट सांगतो. मी जर विकत घेतला असेल तर ते तेवढ्या तोला मोलाचं राजा हो. ते तेवढ्या तोला मोलाचं जे लक्षात ठेवा. आलेल्या परिस्थितीला कसं तोंड द्यावं माणसाने माहितीये? तुमच्या पायात बूट नाहीत याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाहीत याची चिंता करू नका. जगात प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही त्याचा विचार करा महाराज. आपल्याला किमान पाय तरी दिलेत ना महाराज प्रभू परमात्म्याने. हो, म्हणून बाकीच्या गोष्टी सोडा महाराज. तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवावं असं एक वाक्य सांगतो. घरी गेल्यावर डायरीत लिहून ठेवा. पाठ नाही झालं तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडून लिहून घ्या. पुण्य कमावण्याच्या भानगडीत पडू नका. पाप करणं सोडून द्या की पुण्य आपाप येतं. पुण्य कमवण्याच्या भानगडीत पडू नका. पाप
पाप करणं सोडून द्या की पुण्य आपाप येतं. संसार सोन्याच्या भानगडीत पडू नका. देवाला हृदयामध्ये बसवा, संसार आपाप सुटून जातो. तोला मोलाची वाक्येत राजा हो. निवांत राहा, निवांत राहा. निवांत राहा म्हणजे परिस्थितीला तोंड देत राहा महाराज. आपल्या हातामध्ये तेच आहे. आज काल्याच्या कीर्तनातून तुम्हाला हेच शिकायचं आहे. जैसी स्थिती आहे तैसा परी राही, जैसी स्थिती आहे तैसा परी राही. जैसी स्थिती आहे तैसा परिराय, जैसी स्थिती आहे तैसा परिराय. कवतुक पाहे संचिताचे, कवतुक पाहे संचिताचे. हरिमुखे गाता हर बली चिंता, हरिमुखे गाता हर बली चिंता. कौतुक आहे संचिताचे, कौतुक आहे संचिताचे. हरे मुखे गाता हर बली चिंता, हरे मुखे गाता हर बली चिंता. तुका म्हणे निवांतरा ही पाहिले पाये परतोनी. आवाज कमी का बरं केला रे बाळा? आवाज वाढव. आपण अभंगाच्या 4 चरणाचा मतितार्थ मी तुमच्या समोर मांडलाय. खरं काल्याचं कीर्तन आता सुरू होईल. आपल्याला ज्या भगवंताच्या लीला पाहिजे त्या उरलेल्या वेळामध्ये पाहू. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रेमपूर्वक भजन करा. विठोबा रखुमाई, भगवान